हाय फ्रेंड्स, आज आपण करतोय मस्त अशी तोंडल्याची रस्सा भाजी. आजची भाजी करताना आपण कांदा, टोमॅटो किंवा लसूणाचा काहीही वापर केला नाही तरीसुद्धा भाजी चवीला अप्रतिम होते. चला सुरुवात करूया तोंडलीची रस्सा भाजी करायला. यासाठी तोंडली धुवून घ्यायची व्यवस्थित आणि त्यानंतर आपण ती उभी चिरून घेतलेली आहे. तुम्हाला मसाला वांग्याप्रमाणे जर चिरायची असेल तशीसुद्धा चिरू शकतात, पण मी उभी तोंडली चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आपण करायचा आहे मसाला. यासाठी 2 चमचे किसलेलं खोबरं घेतले, सुकं किंवा ओलं कुठलंही चालेल जे असेल घरी ते. आणि हे खोबरं थोडंसं तेल टाकून मस्त थोडंसं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा थोडा रंग बदलला की त्याला बाजूला ठेवायचं आहे. तिथे आपण टाकलेले 1.5 चमचा धणे आणि धणे पण सुद्धा थोडंसं तेल घालून मस्तपैकी परतून घ्यायचे. धणे छान परतले गेले की त्यानंतर आपण धणेसुद्धा तव्याच्या बाजूनी ठेवून घेऊया आणि इथे घालूया चमचाभर तीळ. तीळ आपल्याला अगदी चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजायला वेळ लागत नाही. आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून घेतला आणि सगळे मसाले एकत्र केले, थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे. आता इथे 4 चमचे घेतलेले मी शेंगदाण्याचं कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. आपण केलेला मसाला घेतला आहे, त्याचबरोबर लाल तिखट घेतलेलं आहे, घरगुती मसाला घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हळद घेतलेली आहे. हे सगळे मसाले छानपैकी एकत्र करायचे. कढईमध्ये तेल गरम करायचं, त्यामध्ये मोहरी घालायची, मोहरी छान तडतडू द्यायची, थोडासा हिंग घालायचा आहे आणि त्यानंतर आपण घालून घ्यायचे तोंडले. आता हे तोंडले ना आपल्याला 1 ते 2 मिनटं मस्तपैकी तेलावर परतून घ्यायचे. त्यामुळे काय होते, तोंडल्यांची चव जास्त छान येते. एखादा मिनिट आपण याला परतलं गेलं की त्यामध्ये मसाला घालायचा आहे. मसाला आपल्याला फार म्हणजे वेळ परतायची गरज नाही. जस्ट सो तोंडल्याला सगळ्या बाजूनी लागला गेला पाहिजे एवढाच परतून घ्यायचा आहे. यामध्ये घालायचं आहे मीठ, घालून घ्यायचं आहे चवीनुसार. पाणी घालून घेतलं आहे. पाणी आपल्याला जस्ट तोंडले बुडतील ना इतपतच पाणी घालायचं. जरी ही रस्सा भाजी असली ना तरी ही खूप पातळ रश्श्याची करायची नाही, दाटसर रश्श्याची केली का छान लागते. त्यामुळे जस्ट तोंडली बुडतील एवढं आपण पाणी घातलेलं आहे. आणि त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि कुकरला 2 शिट्ट्या काढायच्या. आता यामध्ये घातलं होतं मी चवीनुसार मीठ, थोडीशी चिंच घालायची आणि गूळ घालायची, त्यामुळे भाजीला मस्त अशी चव येते. कुकरची वाफ गेली का बघा मस्त अशी भाजी तयार झाली. अजून खूप गरम आहे, थंड झाल्यावर अजून थोडीशी दाटसर होते. तर अशी ही भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.